बिग बॉस मराठी या रियालिटी शो मध्ये उषा नाडकर्णी आणि अनिल थत्ते यांच्यातील वाक युद्ध किंवा मागून टोमणे मारणं हे काही केल्या शमण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। नुकत्याच प्रक्षेपित झालेल्या भागामध्ये याचाच प्रत्यय आला। अनिलजी घरात शिरत असताना त्यांना चुकून काचेचा दरवाजा दिसला नाही, त्यामुळे ते त्यावरच आपटले। सुशांत शेलार आणि इतर सदस्यांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला खरा, पण ही गोष्ट जेव्हा उषा नाडकर्णी यांना कळली तेव्हा त्या खासगीत सईला म्हणाल्या की ते जाणून बुजूनच असं करतात जेणेकरून स्वतःकडे सर्वांचं लक्ष वेधलं जाईल। मात्र सई जेव्हा म्हणते की त्यांना खरंच लक्षात राहत नसेल, त्यावेळी उषाजी म्हणाल्या की त्यांना बाकीच्या सर्व बारकावे लक्षात राहतात आणि असं ते मुद्दामच करत असावेत ही शंकाही त्यांनी बोलून दाखवली। तर त्याच दिवशी बिग बॉस तर्फे कंटेस्टंट्सना खेळ मांडला हा टास्क देण्यात आला होता, ज्यामध्ये अनिलजींना उषाजींचं खेळणं बनायचं होतं। आता या खेळाआधी जेव्हा अनिलजी उषा नाडकर्णी यांना आऊ असं संबोधतात त्यावेळी त्यांचा पारा चढतो आणि त्या ठणकावतात की मला आऊ वगैरे काही म्हणू नका। बिचारे थत्ते प्रामाणिकपणे उषाजींचं मन वळवून त्यांचा राग शमवण्याचा प्रयत्न काय करत होते, पण आऊ या एक होत्या की त्यांचं म्हणणं मान्यच करायला तयार नव्हत्या। थोडक्यात काय तर सपशेल त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होत्या। फक्त टास्कचा बहाणा म्हणून नाईलाज असतो त्यांच्या सोबत त्या नाटक करतायत असं जाणवलं। पण या टास्क दरम्यान दोघांमध्ये ज्या काही गमती जमती घडतील ते पाहणं सुद्धा तितकंच उत्सुकतेचं असेल। पण या दोघांची जुगलबंदी आपण किती एन्जॉय करताय नक्की सांगा आम्हाला या व्हिडिओच्या खाली असलेल्या कमेंट सेक्शन मध्ये। आणि या शोचे हायलाइट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करा फक्त मराठी शोबस चॅनल।